वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी मस्त तुम्हाला मुळ्याचे गरमागरम थालीपीठ करून दाखवणार आहे। इथे मी 2 ते 3 मुळे किसून घेतलेले आहेत आणि हे किसून घेतलेल्या मुळ्यांमध्येच मी आता बघा 1.5 वाटी ज्वारीचं पीठ टाकून घेणार आहे। त्यानंतर अर्धी वाटी डाळीचं पीठ टाकणार आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकणार आहे। इथे जर तुम्हाला आवडत असल्यास थोडंसं गव्हाचं पीठ देखील तुम्ही ऍड करू शकतात। त्यानंतर इथे मी कोथिंबीर बारीक चिरून इथे घालून घेतलेली आहे। या पिठामध्ये जिरे आणि धण्याची पूड टाकून घेतलेली आहे। तसेच इथे मी तिखट टाकून घेतलेला आहे। या सर्व पिठांमध्ये हळद टाकायचे मी विसरून गेलेले आहे, तुम्ही मात्र हळद आणि थोडासा ओवा घालून घ्या। आणि त्यानंतर बघा इथे मी लाल तिखट टाकल्यानंतर चवीपुरतं मीठ देखील घालून घेणार आहे। त्याआधी मी लसूण जो मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतला होता तो इथे ऍड केलेला आहे आणि इथे चवीपुरतं मीठ मी टाकून घेणार आहे। तर बघा इथे डायरेक्ट आपल्याला पाणी घालायचं नाहीये। मुळ्याला जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच आधी आपल्याला हे पीठ व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे, व्यवस्थित मुळा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग लागेल तसं थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तुम्ही एकदमच पाणी जर यामध्ये ओतला तर हे पातळ पीठ तयार होईल आणि याचं तुम्हाला थालीपीठ थापता येणार नाही। तर मुळ्याच्या पाण्यामध्येच हे व्यवस्थित पीठ कुस्करून व्यवस्थित आपल्याला आधी भिजवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित हे पीठ आणि मुळा हे सर्व जिन्नस एकजीव करायचे आहेत। तर अशा पद्धतीने बघा आपण भाकरीचं पीठ ज्या पद्धतीने भिजवतो त्याच पद्धतीने हे असं चांगलं चुरून भिजवायचं आहे। तर पुन्हा बघा थोड्या पाण्याची गरज मला इथे लागली आहे, तर मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व पीठ मुळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला पिठाची। तर इथे बघा मी तव्यावर तेल टाकून घेतलेलं आहे आणि ते सगळं पसरवून घेणार आहे आणि एक छोटासा गोळा घेऊन मी व्यवस्थित ते थालीपीठ या तव्यावरती थापून घेणार आहे। तर तव्यावरती थालीपीठाचं पीठ असं सरकलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी पाहिजे। छान पातळ असं थालीपीठ मी थापून घेणार आहे आणि जर थापत असताना तुमच्या हाताला हे पीठ चिटकत असेल तर थोडासा तेलाचा किंवा पाण्याचा हात लावून तुम्ही हे थालीपीठ थापून घ्या। बघा इथे माझं पण थोडंसं हाताला चिटकत आहे, पण मी हे व्यवस्थित पुन्हा चांगलं करून घेतलेलं आहे आणि छान पातळ असं थालीपीठ थापलेलं आहे। तुम्हाला एवढ्या मोठ्या आकाराची थालीपीठ नको असतील तर तुम्ही लहान आकारात देखील हे करू शकतात। आणि याला बघा मी छिद्रे पाडून घेणार आहे। तर भाजत असताना या छिद्र्यातून व्यवस्थित वाफ येते आणि हे वरतून जे तेल टाकतो ते तेल खालच्या भागात जाऊन व्यवस्थित खरपूस असं हे थालीपीठ भाजले जातं। तर इथे मी गॅसवर आधी हाय फ्लेमवरती हे थालीपीठ भाजणार आहे आणि बघा झाकण ठेवून याला वाफ काढणार आहे आणि हाय फ्लेमवर आधी पहिल्यांदा मी हे भाजणार आहे आणि आता गॅस थोडासा मीडियम करून व्यवस्थित हे खरपूस भाजून घेणार आहे। तर बघा या खालच्या साईडनी व्यवस्थित थालीपीठ भाजणं झाल्यावर मी परत एकदा वाफ काढून घेणार आहे या थालीपीठा आणि हे पलटी करून घेणार आहे। तर मागच्या साईडनी छान खरपूस भाजला गेला आहे, तर आता इथे आपण याला पलटून घेऊया। तर बघा इथे मागच्या साईडनी पण आपल्याला छान याला खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर दोन्ही साईडनी असं छान भाजल्यानंतर आपलं थालीपीठ तयार होतं हे मुळ्याचं आणि पावसाळ्याच्या दिवसात दह्यासोबत, तुपासोबत, लोणच्यासोबत, केचपसोबत सगळ्यांसोबत हे छान लागतं। तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। तर थँक्यू, धन्यवाद।